हरे कृष्ण मित्रांनो, आज आपण चाललो आहेत लातूरमधील जी टॉपची शाळा आहे, म्हणजेच आपण त्याला नंबर 1 सुद्धा म्हणू शकतो, त्या शाळेमध्ये। आणि आता सध्या आम्ही आहोत लातूरकडून बार्शीकडे जाणाऱ्या रोडवरती। राईट साईडला म्हणजेच उजव्या साईडला जो रोड दिसतोय तुम्हाला तो आहे मेन रोड, आणि हा ज्या साईडने आम्ही चाललो आहोत तो रोड आहे सर्व्हिस रोड। आणि तो सरळ उजव्या साईडचा जो रोड आहे तो सरळ जातो बार्शीला। आणि आता हा जो रोड आहे तो रोड चालला आहे शाळेकडे, म्हणजेच पाखरसांगवी गाव आहे, त्या गावासाठी पण हा रोड जातो। चला तर बघूयात कोणती शाळा आहे टॉप 1ची लातूरमधील, बघूयात थोड्याच वेळात। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की या शाळेची पूर्ण माहिती मी या व्हिडिओद्वारे तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, नक्की शेवटपर्यंत बघा। समोरच हे जी दिसते आहे तुम्हाला, ही आहे शाळा। अगदी काही वेळामध्ये आपण पोहोचूयात त्या शाळेमध्ये। उजव्या साईडला आहे रेल्वे ट्रॅक आणि डाव्या साईडला आहे ही शाळा। तर मित्रांनो, आज सध्या मी आलेलो आहे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल समोर आहे, आणि या शाळेच्या समोरच या साईडला तुम्ही बघू शकता संत तुकाराम नॅशनल मॉडेल ज्युनियर कॉलेज, जे की अंडर कन्स्ट्रक्शन आहे। परंतु ह्या शैक्षणिक वर्षामध्ये 11वी-12वीचं जे कॉलेज आहे ते सध्या चालू झालेलं आहे, आणि सध्या ॲडमिशन पण झालेले आहेत, बऱ्यापैकी वर्ग पण सुरू आहेत। आणि आता आपल्याला जायचं आहे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमध्ये। चला तर आतमध्ये जाऊया। आणि हे आहे एंट्री गेट, आणि या ठिकाणी आपण आधी एंट्री करूया आणि नंतर जाऊया मध्ये। हा आहे शाळेचा परिसर, खूपच छान निसर्गरम्य वातावरण आहे, झाडी वगैरे। आणि या ठिकाणी आहे स्कूल बसचे पार्किंग। एंट्री झालेली आहे, आता आम्ही निघालो पुढे। आता इकडे गाडी पार्किंग करूयात आणि चलत जाऊयात। उजव्या हातालाच लगेच आहे शाळेची इमारत, ही आहे शाळेची इमारत। आणि डाव्या बाजूला आहे लहान मुलांना खेळण्यासाठी छान असे गार्डन। समोर आहे ही शाळेची इमारत, म्हणजे शाळेची बिल्डिंग। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत शिवछत्रपती शिक्षण संस्थेचं संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल या शाळेमध्ये। आणि शिवछत्रपती शिक्षण संस्था म्हणजेच तुम्हाला शाहू कॉलेज हे माहीतच असेल, याच संस्थेचं शाहू कॉलेज हे आहे, आणि त्याच संस्थेची ही एक युनिट आहे, म्हणजे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, CBSE स्कूल। तर चला तर मध्ये जाऊयात आणि बघूयात शाळा कशी आहे ते, आणि आपलं जे काम आहे ते पण करून घेऊयात। आणि समोर हे जे दिसत आहे तुम्हाला ती आहे हॉस्टेल, आणि डाव्या हाताला ही आहे मेस, आणि ही जे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। आणि हे आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी छान असे गार्डन, आणि हा स्कूल बससाठीचा पार्किंग एरिया। चला तर आपण जाऊयात आणि बघूयात शाळा आतमधून कशी आहे ती। संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल हे आहे शाळेचा मेन एंट्री गेट। आणि बाजूला बघू शकता हे जे बोर्ड लावलेले आहेत, जे ह्या वर्षी शैक्षणिक वर्षामध्ये जे काही विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, म्हणजेच टॉपर जे आहेत, त्यांचे फोटोज पर्सेंटेज वाईज लावलेले आहेत। शाळेमध्ये घेतले जाणारे वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी आहेत हे। चला तर मध्ये जाऊयात आणि बघूयात। आणि हे समोर जे इंग्लिशमध्ये दिसत आहे तुम्हाला, सगळ्या गोष्टी तुम्हाला या शाळेमध्ये इंग्लिशमध्ये दिसतील, कारण की इंग्लिश मीडियम स्कूल असल्यामुळे इंग्लिशमध्ये दिसणार। हे आहेत डॉक्टर गोपाळराव पाटील, ऑनरेबल चेअरमॅन। आणि या बाजूला आहेत ह्या वर्षी ह्या शैक्षणिक वर्षामध्ये
उत्तीर्ण झालेले 10वीच्या एक्झाममध्ये सर्व स्टुडंटचे पर्सेंटेज वाईज फोटो. खूपच छान परिसर आहे शाळेचा. एंट्री केल्यावर लगेच हे जे पिलर आहे त्याला एक नक्षीकाम केलेलं आहे. खूप छान पेंटिंग केलेली आहे. खरं झाड असल्यासारखं वाटतं. आणि डाव्या हाताला आहे डायरेक्टर मेंदरगे सर यांचं कॅबिन आणि बाजूलाच आहे प्रिन्सिपल सर यांचं कॅबिन. आणि या साईडला आहे वेटिंग हॉल, म्हणजेच जे पालक भेटण्यासाठी येतात त्यांच्यासाठी वेटिंग हॉल. आपण पण आता वेट करूया, कारण की आपल्याला भेटायचं आहे मेंदरगे सरांना. आणि मित्रांनो, मेंदरगे सर जे आहेत ते राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. आणि वेटिंग हॉलमध्ये आम्ही वेट करत होतो. तर बघू शकता समोर आहेत आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हापासूनचे जे काही आतापर्यंतचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत त्या सर्वांचे फोटो, म्हणजेच अगदी पंडित जवाहरलाल नेहरूपासून ते नरेंद्र मोदी यापर्यंत. आणि समोर आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज, ग्रेट शिवाजी महाराज. आणि या साईडला आहेत आपले जे आतापर्यंतचे राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत त्या सर्वांचे क्रमवाईज फोटो, म्हणजे त्यांचा कार्यकाळ सकट, म्हणजे त्यांचा कार्यकाळ कुठून कुठपर्यंत होता. शेवट फोटो आहे सगळ्यात, म्हणजेच आपल्या प्रतिभाताई पाटील यांचा. सध्या आता आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. शाळेमध्ये जे काम होतं ते पण झालेलं आहे. आणि आता मी निघालो आहे परत घरी. बघू शकता परिसर इकडचा खूपच छान. लातूरपासून बऱ्यापैकी लांब आहे, जवळपास 5 किलोमीटर. पण असं वाटत नाही लातूरच्या बाहेर आहे ही शाळा. बास्केटबॉल कोर्ट, हे आहे ऑडिटोरियम हॉल, ज्याच्यामध्ये इंडोर गेम खेळले जातात. म्हणजे 4 भिंतीच्या आतमध्ये जे गेम खेळले जातात तो हा हॉल आहे, खूप मोठा. चला तर आपण आता निघूयात शाळेच्या बाहेर. आणि शाळेच्या बाहेर निघाल्यावर हे समोर तुम्हाला दिसत आहे रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन पण उभी आहे, एक मालगाडी. आणि मित्रांनो, ट्रेन चालू पण झाली आहे आत्ताच, जस्ट आत्ताच चालू झाली. आपण ज्या दिशेने चाललो आहे त्याच दिशेने ट्रेन पण चाललेली आहे, पण खूप स्लो आहे, त्याच्यामुळे दिसत नसावं तुम्हाला. एका साईडला आहे ट्रेन आणि एका साईडला आहे संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल. आणि आता ट्रेनने आपल्याला ओव्हरटेक केलेलं आहे. बघू शकता ट्रेनची स्पीड वाढली आहे आपल्या 2 व्हीलरपेक्षा थोडीशी फास्ट. बाय बाय. आणि ट्रेन आता आपल्यापेक्षा खूप पुढे निघून गेलेली आहे. आणि आजचा हा ब्लॉग इथेच थांबूयात. आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.